17वीचे शिखरी मार्ग एक गेला, तो म्या देखिला याची देही. महालिंगी मार्ग अंत नाही ज्याचा, शोध करिता वाचा कुंठितची. ज्ञानदेव म्हणे हा विचार पाहा, जाणता दाविता विरळा एक. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30 याचं आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अध्याय 7 184 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादि दैवं माम साधि यज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्त चेतसः. अर्थात भगवतपरायण भक्त म्हणजेच कृष्ण भावना भावित भक्त हा कर्मसुद्धा कृष्ण भावना भावित कर्मच करतो. भगवंतांना जे प्रमाण आहे शास्त्राच्या दृष्टीनं जे मान्य आहे, शास्त्रसंमत आहे आणि करीत असलेल्या कर्माचा हा लोककल्याणाकरता उपयोगच होईल, उपद्रव कोणाला होणार नाही अशीच कर्म असा भक्त ज्ञानी भक्त करत असतो. आणि हे कर्म करत असताना तो नेहमी आनंदी वृत्तीनं राहतो, कारण कर्म करण्याकरता एकतर मला नियुक्त केलेला आहे हा विश्वासक भाव त्याच्या अंतःकरणात राहतो. आणि त्यामुळं भगवंताकरिता करीत असलेलं कर्म हे माझ्या भगवंतासाठी करतो आहे. भगवंतानं जो विस्तार केलेला आहे या सृष्टीचा, त्या सृष्टीच्या जडणघडण करता, तिच्या पालना करता मी हे खारीचा वाट्यानं कर्म करतो आहे असा कृतज्ञतापूर्वक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असतो महाराज. आणि त्यामुळं ज्ञानाची प्राप्ती झालेली असल्याने तो भगवंताला पूर्णपणे जाणतो की सर्वे सर्वा हेच आहेत. एखाद्या कार्यालयाचा प्रमुख त्याच्या हाताखाली जसं संपूर्ण यंत्रणा राबत असते, प्रत्येक जण त्याला सन्मान देत असतो, असा ज्ञानी भक्तसुद्धा या जगाच्या मालकाला सतत कृतज्ञतापूर्वक सॅल्यूट करत असतो, नमस्कार करत असतो आणि सतत चरणाच्या ठिकाणी दृढ विश्वासानंच संपूर्ण कार्यप्रणाली राबवत असतो. आणि हे सर्व भगवंत कसं करून घेतात, प्रत्येक जीवाला आपल्या कर्मफळाप्रमाणे जरी कर्म असलं तरी ते कर्म त्या विभागाकरता, त्या वेळेत, त्या क्षणाकरिता नितांत गरजेचं असतं अशीच योजना भगवंत राबवित असतात महाराज. निमित्त जरी कर्मफळ होत असलं जीवाचं, त्या कर्मफळाला भोगायचं म्हणून जरी तो कर्म करत असला तरी ते कर्म त्या क्षणी सृष्टीच्या जडणघडणेकरता अत्यावश्यक असतं महाराज. गरजवंताची गरज त्या कर्मातून भागत असते. मग तिथं सृष्टी पशुपक्षी असतील, जीव असतील किंवा सृष्टीतल्या अन्य काही घटक असतील, झाडा वेली वगैरे, या सर्वांना त्यानं करत असलेलं कर्म हे पोषक असतं. घातक जरी असेल, आपल्या दृष्टीनं असेल, परंतु त्या ठिकाणी सृष्टीच्या जडणघडणाकरता ते आवश्यक असतं. मागं आपण चिंतन केलेलं आहे की सिंह, वाघ, चित्ता हे काही हिंस्र प्राणी आहेत. हत्या घडताना आपल्याला अंतःकरणात चुकल्यासारखं वाटत असेल, परंतु सृष्टीच्या जडणघडण करता ते कर्मही आवश्यक आहे. नाहीतर जन्मले तेवढे हरिण जर जिवंत राहिले असते महाराज, शेतीच करू दिली नसती. आणि आता तर शासनानं त्यांना पुन्हा अभय दिलेलं आहे. शेतकरी हवालदिल झाला असता, पूर्ण शेत साफ करून मोकळे झाले असते. म्हणून
कुठलंही कर्म आपल्या दृष्टीनं ते अनुचित असेल, परंतु त्या परमात्म्याच्या दृष्टिकोनातून या सृष्टीच्या जडणघडण करता, संयोजनाकरता ते कर्म त्या क्षणी ते आवश्यक असतं महाराज. आणि म्हणून भगवंत हे सर्व कर्म जीवांकडून करवून घेत असतो. जीवाने फक्त या ठिकाणी आपल्याला नेमस्थ समजायचं, विश्वस्त समजायचं, आपली नेमणूक केलेली आहे अशा सहज भावनेतून ते कर्म करत राहावं. आणि हेच असे ज्ञानी भक्त करत असतात. म्हणून भगवंताच्या प्रती पूर्णपणे त्यांना ज्ञान असतं, भगवंताला ते पूर्णपणे जाणतात. कारण अशा मनुष्याच्या ठिकाणी भगवंताच्या कृपेमुळं सार असार या सगळ्यांचा निवाडा विवेक बुद्धी जागृत झाल्यामुळं झालेला असतो. त्यामुळं साहजिकच त्याचा दृढ विश्वासही भगवंतचरणी निर्माण होतो. आणि भगवंताने सूचित केलेले कर्म कर्तव्य कर्म म्हणून भगवंताने दिलेल्या बळ आणि बुद्धीच्या द्वारा लोककल्याणाकरिता तो ते कर्म करत असतो. पूर्णपणे ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन गेलेला असतो. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंद तमाहु पंडितम बुधा. 4थ्या अध्यायाच्या 19व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात ज्ञान कर्मसन्यास योगमध्ये की अर्जुना, अशा ज्ञानी माणसाचे सर्व कर्म यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता, त्याची पूर्ण हे ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंद, ज्ञानाची प्राप्ती झालेली असल्यामुळं ते सगळे जळून जातात. त्याचं कर्मफळच निर्माण होत नाही. कारण निष्काम भावनेतून तो कर्म करतो, आपण करते नाही याचं सर्वपरी ज्ञान त्याच्या ठिकाणी प्राप्त झालेलं असतं. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंद तमाहु पंडितम बुधाः. ज्ञानाग्नीचे जाडिले कर्म असे की तो परब्रह्मची मनुष्य वेख्य ओळख तू माऊली त्याच्यावर वर्णन करतात की तो सामान्य मनुष्य राहतच नाही, तोच ब्रह्म होऊन जातो. आणि हेच तर घडलेलं असतं. अशा ज्ञानी माणसं क्रमाक्रमानं त्याची भक्ती भगवंतचरणी त्याची निष्ठा श्रद्धा इतकी दृढ होत जाते महाराज. आणि स्वस्वरूपाची जाण आल्यामुळं आता हे शरीर म्हणजे मी नाही, इतकंच काय हा आत्मा म्हणजे सुद्धा मी नाही, तर अहम ब्रह्मास्मी असा एक तत्वाचा ढेकर, अद्वैत ढेकर त्याच्या ठिकाणी येतो आणि तो ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जात असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी ज्ञानविज्ञान योग अध्याय 7 त्यात 184 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेचे अंतःकरण युक्त योगी. असे निष्ठेनं जे कर्म करतात अर्जुना, माझ्यासाठी म्हणून जे कर्म करतात किंवा उर्वरित आयुष्य माझ्याच ठिकाणी खर्ची घालतात, तर ते काय आहेत तर योगी आहेत. सहज विचार करून पाहिला, एरवी तरी जाण, एरवी तरी सहज विचार करून पाहिलं तर ऐसे जे निपुण, तर असे हे निपुण पूर्ण ज्ञानी आहेत, तेच माझ्या ठिकाणी स्थिर असतात. बाकी सगळे प्रपंचाच्या या काथ्याकूटमध्ये भरकटत जातात. भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया, मायेच्या या चक्रामध्ये हे इतके अडकून पडतात की त्या चक्रातून त्यांना बाहेर पडताच येत नाही, त्या मोहातून त्यांना बाहेर पडता येत नाही. जसं अर्जुनाची अवस्था झाली होती, इतका शूर महारथी धनुर्धारी जगात विश्वामध्ये त्याचा हात कोणी धरत नव्हता, परंतु असा अर्जुनसुद्धा गळीत गात्र झाला. भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य सासू सासरे सगळे सासरे साले कुमारपुत्र धनुर्धर देखील जेत, ह्या सगळ्यांना पाहून अर्जुन त्यांच्या मोहात पडला की हे सगळे माझेच आहे, मी आता यांच्यावर कसं शस्त्र धरू.
हे किडाळ बहुत परी दिसत असे अर्जुन म्हणतो. हे पाप माझ्या हातून होणार नाही. म्हणजे मोह हा इतका वाईट आहे. तैशी अर्जुना तेथे झाले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. कारुण भाव दया उत्पन्न होऊन मोहामध्ये माझं म्हणून अर्जुन स्वतःच्या कर्माला विसरला. त्या कर्माची जाण आणून देण्याचं काम ज्ञान करत असतं. म्हणून ज्ञानी व्हावं. आणि असा ज्ञानी कोण? तर सर्वाभूती पाहे एक वासुदेव. जे काही कृती कार्य कर्म करतो आम्ही त्याच्या शक्तीनं त्याच्या बळानं करतो. म्हणून होत असलेलं कर्म हे त्याचं समजूनच करायचं आणि त्या कर्मामुळं पुढची सृष्टीची जडणघडण कशी होते याचं अवलोकन करत भगवत प्रसाद म्हणून भगवताने आपल्याला नेमस्त केलं म्हणून या समाधानयुक्त अंतःकरणानं कर्तव्य कर्म समजून प्रत्येक कर्म करत राहावं. म्हणजे समाधान आणि सुख अशा जीवाच्या ठिकाणी आपोआप येतं. मुक्तावस्थेमध्ये मुक्तानंदामध्ये उर्वरित आयुष्य अशा ज्ञानी भक्ताचं सहज जात असतं. तो योगीच होऊन जातो. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेचे अंतःकरण युक्त योगी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.